आपल्या इथे मतदान झालं बघा, हो की नाही? 15 तारखेला आणि 16 तारखेला निकाल लागले. तर मला माहीतच होतं एक ना एक हरणार, एक ना एक जिंकणार. कारण का हे असंच असतं. हार-जीतचा हे असतं. म्हणजे एकाची हार होणार असते, एकाची जीत होणार असते. तर जेव्हा निवडणुकीला आपण बसतो त्यावेळेसच आपण विचार करून आपलं मनोबल, धैर्य वाढवलं पाहिजे, की नाही जर मी हारलो तर मला पराभव पण पचवता आला पाहिजे आणि विजयही साजरा करता आला पाहिजे, हो की नाही? तर असं असतं हे गोष्ट माणसाने मनात ठरवूनच त्या ठिकाणी अ, हे करावं, पाऊल उचलावं. अन्यथा त्याच्या मागे लागू नये. कारण का ह्या गोष्टी फार अवघड असतात. माणसाच्या फार मनाला लागलेल्या असतात, है की नाही? आणि त्यासाठी खूप श्रम केलेले असतात तो उमेदवाराने. धावपळ केलेली असती. ऐशोआराम सोडून जिथे नाही तिथे घाणीत म्हणा, इकडे म्हणा, तिकडे म्हणा, रस्त्याने इकडे-तिकडे सगळीकडे ते फिरलेले असतात. तर हे असंच आहे हार आणि जीत. आयुष्यात पण असंच आहे माहिती आहे का? माणसाला असं वाटतं की मी फार हुशार, मी सर्वसंपन्न, सर्व गुण, सर्व ज्ञान मलाच आहे. पण असं नसतं. हां? आणि मी जिंकणार आणि मी हे दुसऱ्यांना हरवणार, तर असं नसतं. असं होत नाही. कधी-कधी काही-काही वेळेला अत्यंत चांगले लोकं पण हरतात आणि एखादा अनाडी, ज्याच्याकडे काही नाही असा माणूस पण निवडून येतो. त्यामुळे कधी कोणाला तुच्छ लेखू नका, की त्यांच्याकडे काय आहे, माझ्याकडं तर हे आहे, माझ्याकडं तर ते आहे. मी तर इतका पैशावाली आहे. मी पैशाने सगळं खरेदी करू शकते. तर पैशाने माणसं नाही खरेदी करू शकत, चांगली माणसं. वाईट माणसं येतील ना, तुम्ही त्यांना खायला, प्यायला, हिंडायला, फिरायला नेलं ना, तर ती तुमची टिंब-टिंब पण धुतील, हो की नाही? किंवा चाटून पण खातील, काही सांगता येत नाही. परंतु जी स्वाभिमानी माणसं असतात ना, ज्यांना स्वतःचा स्वाभिमान असतो ना, ती कधीच अशी कामं करणार नाही. ते म्हणतील, "आम्हाला खायला नसलं तरी चालेल, आम्हाला काही कोणी दिलं नाही तरी चालेल, परंतु आम्ही अशी घाण कामं करणार नाही." आणि इकडचे-तिकडचे लावालाव्या करणारी लोकं, जिथून खायला भेटेल तिथे चिटकणारी लोकं, असे असल्यामुळं आणि एक सांगू का, गद्दार ही आपलीच असतात. गद्दार बाहेरचा नसतो हां. गद्दार हा आपलाच असतो, आपल्या रक्तामांसाचाच गद्दार असतो आणि तोच गद्दारी करत फिरतात असतो. त्याला तिसऱ्या व्यक्तीला काय पडले गद्दार करायची? त्याला काय गरज आहे? आपल्याच घरातली लोकं असतात, आपल्याच मासाची असतात आणि आपण त्यांच्यावर भरपूर उपकार केलेले असतात. अशीच लोकं आपल्याला गद्दार होतात. एवढं मात्र खरं बघा तुमच्या पण आयुष्यात अशी गद्दार लोकं असतील, हो की नाही? आणि काय-काय गद्दार असे असतात, ती गद्दारी करतात पण दाखवत नाहीत. तोंडावर गोड बोलतात. दोन्ही प्रकारची लोकं आहेत. परंतु ही लोकं आपल्याला ओळखता आली पाहिजेत, हो की नाही? माझ्या आयुष्यात तर खूप गद्दार आली. जन्म 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलेल्या लेकरापासून तर बाहेरच्या सर्व लोकांपर्यंत, नवऱ्यापासून तर बाहेरच्या सर्व लोकांपर्यंत मला गद्दारी मिळाली. गद्दार लोकं मिळाली. ज्या लेकराला मी माझ्या रक्ताने सिंचलं, त्याला लहानचं मोठं केलं, ते गद्दार निघालं. तर मी दुसऱ्यावर काय विश्वास ठेवणार, आहे ना? गद्दारी तर ही माझ्या घरातच झाली माझ्याबरोबर, हो की नाही? एवढं मात्र खरं आहे. आणि गद्दार हे आपलेच असतात. दुसरे बाहेरचे गद्दार नसतात. ते चांगले असतात. गद्दार हे आपल्या घरातलेच असतात. आपल्या जवळचेच असतात. आपल्या रक्तामांसाचेच असतात. तेच आपल्याशी गद्दारी करून निघून जातात. माहिती का?